दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जलजीवन योजनेतील ठेकेदार आणि उपअभियंत्यांचा मनमानी कारभार सुरूच आहे। पैने ग्रामपंचायतीमधील कोजुली येथील जलजीवन योजनेचं काम मागील 2 वर्षांपासून अर्धवट आहे। या कामाची मुदत फक्त 12 महिन्यांची असताना 2 वर्ष पूर्ण होऊनही काम अद्याप अपूर्ण आहे। या अपूर्ण कामामागे पाणी पुरवठा विभाग आणि अभियंते यांच्या आशीर्वादाने हा प्रकार सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी यावेळी केलाय। माझे नाव संतोष भीमा पोटकुळे, पैने ग्रामपंचायत कोजुली। ठेकेदारना पूर्ण काम केलेलं नाही, फक्त टाकी मर्यादित पाणी टाकलेलं आहे आणि गावामध्ये पूर्ण अपूर्ण काम आहे। आणि स्विच रूम आहे, पंप हाऊस ते पण अपुरे आहेत। RCC मध्ये ते वीट बांधकामामध्ये केलेले। बाकीच्यांना ना नळ दिले नाही, पाईपलाईन पण टाकेल नाही अजून त्यांनी। 2 वर्ष झाले कामाला। यांनी अर्धवट काम करून ठेवलं आणि त्यातल्या जर टाकीमध्ये पाणी पडत आहे, ते जुन्या लाईनवर काम चालू आहे। ते जुनी लाईन पार फुटून गेली, नवीन कामच चालू नाही यांच्यावाला। केंद्र शासनाची जलजीवन योजना हर घर जल अद्याप फक्त कागदावरच असल्याचं दिसून येत आहे। प्रभाकर गारे, दक्ष न्यूज, त्र्यंबकेश्वर।